तर या सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावरती वनविभागानं कारवाई केल्यानंतर मध्यरात्री उशिरा त्याच्या घराजवळ एका अज्ञात व्यक्तीनं जाळपोळ केली आणि कुटुंबियांना मारहाण केली असा आरोप नातेवाईकांनी केला होता। खोक्याच्या घरासमोरून जाळपोळीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावरती काल कारवाई करण्यात आलेली होती। माझ्या पाठीमागे दाखवतो हे त्याचं घर आहे आणि त्यानंतर रात्री उशिरा त्याच्या घराच्या जवळ असलेल्या जनावरांचा चारा आणि या ठिकाणी जाळपोळ करण्यात आली, त्याचबरोबर मारहाण करण्यात आली असा देखील जो आरोप आहे तो खोक्याच्या कुटुंबाने केलेला आहे। त्यामध्ये काही जे जखमी झालेले आहेत त्यांना देखील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तर काही कोंबड्या आहेत त्या कोंबड्यांना देखील मारलं आणि इथलचं जे काही महत्त्वाचं साहित्य आहे ते देखील जाळल्याचा आरोप केला जातोय। आपण त्याच ठिकाणी आहोत, या स्पॉटवरती। इथंच खोक्याचं घर होतं आणि वन विभागाची जागा असल्याचा देखील दावा केला जातो। विशेष म्हणजे जे घर वन विभागाने कारवाई करून पाडलंय ते आपण समोर दाखवतोय। ते खोक्याचं घर होतं, त्याचबरोबर त्याचे जे काही इतर कुटुंब होतं ते देखील या ठिकाणी होतं। मात्र काल ही कारवाई केल्यानंतर पुन्हा मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी येऊन मारहाण केल्याचा देखील आरोप केलेला आहे आणि त्यानंतर हे जे काही खोक्याचं कुटुंब आहे आता पोलीस स्टेशनमध्ये काही जण आहेत तर काही जण उपचारासाठी गेलेले आहेत। मात्र आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे खोक्याने हे ग्लास हाऊस बांधलेलं होतं, पक्क घर बांधलेलं होतं। मात्र वन विभागाने त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। त्यानंतर मात्र आता आदिवासी पारधी कुटुंबातील जे काही इतर लोक आहेत ते देखील आक्रमक झालेले आहेत। अशा पद्धतीने कारवाई केली आणि रात्रीची मारहाणीची घटना घडली, ज्या संदर्भामध्ये आता पोलीस प्रशासनामध्ये तक्रार देण्याची देखील प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणामध्ये जर मारहाणीची घटना घडली असेल तर अत्यंत धक्कादायक आहे। त्या संदर्भात देखील आता काही कारवाई केली जाणार का ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सतीश भोसले उर्फ खोक्या ज्याच्यावरती अमानुष मारहाणीचा आरोप करण्यात आला होता त्याच खोक्याचं घर काल वन विभागाने पाडलं होतं आणि त्यानंतर आता इथलची रात्रीच्या वेळी ज्या पद्धतीने जाळपोळीची घटना आणि मारहाणीची घटना घडली असं खोक्याच्या कुटुंबाचं म्हणणं आहे। त्या प्रकरणात आता काय गुन्हा दाखल होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।